थंडीमध्ये डिंकाचा असा मस्त लाडू खायला मिळाला तर भारी वाटेल की नाही. थंडीच्या दिवसात हाडांना बळकटी देणारे डिंकाचे लाडू गुळाचा पाक न करता. लाडूचं टेक्स्चर आणि त्याचा मऊसरपणा मस्त दिसतोय की नाही. इथे 2.5 वाट्या सुकं खोबरं घेतलं. हे मी डेसिकेटेड कोकोनट वापरले कारण त्याच्याने आपलं काम जरा सोपं होतं ना खोबरं किसण्याचं. तुम्ही किसलेलं खोबरंही वापरू शकता. मंद आचेवर सुवास येईपर्यंत आणि हा रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आणि पातेल्यात काढायचं. त्याच गरम कढईमध्ये 2 टेबलस्पून खसखस अगदी 1 मिनिट परतायची कारण ती जास्त भाजली गेली तर कडू होण्याचा धोका असतो. ती सुद्धा भांड्यात काढून घ्यायची. अर्धी वाटी खारीक पावडर, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आणि मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं ती भाजायची. खारीक पावडर तुपात भाजल्यामुळे आपल्याला जास्त चांगली ऊर्जा मिळते. भाजलेली खारीक पावडर सुद्धा खोबऱ्यामध्ये आणि त्या खसखशीमध्ये घालून घ्यायची. आपण एकूण लाडू करण्यासाठी 2 वाट्या साजूक तूप वापरणार आहोत. त्यातलं 1 वाटी तूप कढईत काढून घ्यायचं. पातळ तूप आहे हे. कडकडीत गरम करायचं. हा आपला बाभळीचा डिंक आहे जो आपण लाडू करण्यासाठी खायचा म्हणून वापरतो. त्या गरम तुपात थोडा थोडा डिंक घालायचा आणि असा फुलवून घ्यायचा. पाव किलो डिंकासाठी 1 वाटी भरून तूप अगदी व्यवस्थित पुरतं. किती छान फुललाय बघा डिंक. त्यातला थोडासा डिंक हातात, हे बघा अगदी थोडंसंच तूप उरलंय. हा बघा, हा छान फुललेला डिंक. आता ह्यातला डिंकाचा एक खडा हातावर घेऊन असा चुरडला आणि तो सहज चुरला गेला म्हणजे आपला डिंक व्यवस्थित तळला गेलाय. त्या डिंकात मगाचं सगळं साहित्य मिक्स करायचं. त्याच्यात 1 वाटी काजू बदामाची पावडर आणि हा आहे 400 ग्रॅम गूळ म्हणजे साधारण 3 वाट्या. सगळं ते एकत्र करायचं. त्यातलं थोडं थोडं मिश्रण मिक्सरमध्ये आणि आपण जे 1 वाटी तूप उरवलंय ना त्यातलं 2-2 टेबलस्पून तूप प्रत्येक बॅचला असं थोडं थोडं घालून सगळं मिश्रण मिक्सरमधनं असं एकदम बारीक फिरवून घ्यायचं. म्हणजे एकूण आपण इथे 2 वाट्या साजूक तूप वापरलंय. या मिश्रणामध्ये 2 चमचे सुंठ पावडर आणि अर्ध किसलेलं जायफळ वापरायचं. सगळं व्यवस्थित हाताने छान एकत्र करून मळलं की अगदी सहज लाडू वळले जातात. समजा तुम्हाला मिश्रण काही कारणाने कोरडं वाटलंच तर त्याच्यात पातळ केलेलं गरम तूप गरजेनुसार घालून घ्यायचं. हे बघा, अतिशय सुंदर तयार झालेला लाडू. टेक्स्चर आणि मऊसरपणा तो तर देखणाच. असे मस्त मस्त रेसिपीज बघायच्या असतील तर आठवणीने आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअर सुद्धा करा. तुम्ही स्वतःही न विसरता ही मस्त रेसिपी करून बघा आणि लाडू कसे झाले हे मला जरूर कळवा.